पुणे हादरलंय, पण महिला गप्प बसणार नाहीत. पर्वती पायथा जनता वसाहत इथे मानवतेलाच काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. सख्या 9 वर्षांच्या निरागस नातीवर 65 वर्षांच्या आजोबांनीच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट ऐकूनही अंगावर काटा येतो. पण एका जागरूक शेजारी महिलेच्या धाडसामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे. तिच्या सतर्कतेमुळे त्या चिमुरडीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे. नाहीतर नसरापूर सारखी आणखीन एक काळी वेदनादायी घटना घडली असती. आज संतप्त महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. स्थानिक महिलांनी आणि समाजसेविका संगीताताई तिवारी, रुपाली ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली या नराधमाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. त्या तिरडीला चपलांचा हार घालण्यात आला आणि चपलांनी तुडवत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हा केवळ निषेध नाही, हा थेट इशारा आहे. ज्या हाताने संरक्षण द्यायला हवं तेच हात जर अत्याचारासाठी पुढे येत असतील तर अशा विकृतांना समाजात अजिबात जागा नाही. संतप्त महिलांची ठाम मागणी, यांना साधी फाशी नको, यांचा चौरंगा करा. अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे की पुढच्या पिढ्यांमध्ये कायमचा धाक निर्माण होईल. पुणे जागा आहे, महिला जाग्या आहेत आणि न्याय मिळाल्याशिवाय त्या आता थांबणार नाहीत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मजावर यांचा रिपोर्ट.